भरोसा सही जांच का शिफा कंप्यूटराइज्ड पैथोलॉजी लेबोरेटरी मालेगांव अनुभवी एमडी पैथोलॉजिस्ट डॉक्टर अनुजा पाटिल मैडम की निगरानी में सटीक और तेज रिपोर्ट। लेडी स्टाफ उपलब्ध है। व्हाट्सएप और ईमेल के माध्यम से रिपोर्ट भेजने की सुविधा और सबसे खास घर से सैंपल कलेक्शन की सर्विस बिल्कुल मुफ्त। हमारी मैन लैब मिर्जा गालिब रोड मालेगांव पर स्थित है। साथ ही पूरे शहर में ब्लड कलेक्शन सेंटर्स भी जारी हैं। लैब सुबह 8 बजे से रात 11 बजे। काय विषय सर, काय कारवाई? सर उपविभाग अधिकारी तथा उपदंडाधिकारी कार्यालय मालेगाव प्रांत साहेबांच्या आदेशाने लोणावळे शिवारातील जे प्लास्टिक कारखाने आहेत ते बंद करण्याबाबत आदेश आलेला आहे। त्या पद्धतीने आम्ही आज तलाठी सर्कल ग्रामसेवक आम्ही सर्व आणि इतर गावातले पंचलोक सील करण्यासाठी आलेलो आहे। त्यांचे नाव सांगता येईल जे सील केलेले त्यांचे? सील केलेले आहेत त्यांचे अंजनाबाई भिका जगताप, अशोक सुरेश जाधव, शेख पाशा, सगीर शेठ यांचे सील केलेले आहेत। बाकी यांचे गट नंबर चुकीचा असल्यामुळे त्यांचे सील करता आले नाही। कंपाऊंड कागदपत्राची पडताळणी केली असता ते याच्यामध्ये स्पष्टता दिसून आली नसल्यामुळे ते स्थगित केले तात्पुरते। किती दिवसापूर्वी? ते आता कोर्ट जसा वरून आदेश होईल आम्हाला प्रांत साहेबांचा त्या पद्धतीने त्याप्रमाणे आम्ही पुढची कार्यवाही करू। ओके, ही आता संयुक्त कारवाई होती का तुमची? हो, संयुक्त कारवाई होती। ग्रामपंचायत तहसील ग्रामपंचायतच्या आणि एमएससीबी आहे त्यांच्यात। एक टीपीला आजूबाजूने पत्र्याचंच कंपाऊंड केलंय, त्याबद्दल काय सांगा? ते सदर ज्या लोकांनी केलेलं असेल त्यांना तर आता वॉर्निंग देऊन त्यांना काढायला लावत आहे आम्ही। ते आता हे अलाउड आहे का असं करणं? हे अलाउड नाही आहे त्यांना। सुरक्षिततेच्या दृष्टीने काय सुरक्षित उपाय पण त्याला तार कंपाऊंड वगैरे करून हे करू शकतो आपण, बाकी त्यांना असं पत्र स्वतः येऊन पत्र टाकणे अलाउड नाही आहे। ते ओपन करायचं। तुम्ही कधीपासून आले? मला येऊन आता 1 आठवडा झालेला आहे। या सेक्शनला जॉईन झालेलो आहे मी। माझ्या अंडर 7 गावं आहे आणि नाव काय? माझं नाव सचिन डोंगरे। सचिन डोंगरे। आपला सर काय माहिती देऊ शकाल तुम्ही आधी? उपविभागीय दंडाधिकारी मालेगाव उपविभाग मालेगाव यांच्या आदेशाप्रमाणे जे लोणवाडी शिवारात कारखाने चालू होते अवैधरित्या, तर ते सील करण्याची कारवाई आज करायची होती। त्याप्रमाणे आज कारखाने 3 कारखाने सोडून जे कोर्टात आहे त्यांचे चालू ते सोडून बाकीचे सील करण्याची कारवाई केलेली आहे। आणि गट नंबर कागदपत्राची काही 3 जण कोर्टात आहेत, 3 कोर्टात आहेत ते सोडून सय्यद शेहजाद, सय्यद इक्बाल, अनीस रहमान, अब्दुल अजीज हे आणि बाकीचे गट नंबर थोडे चुकीचे झालेत, त्याच्यामुळं मग ते कारखान्यांची कारवाई पुढं नंतर करण्यात येईल। एका ठिकाणी तुमच्याकडनं सील लावलं गेलं तर ते तुम्ही परत काढलं, नेमका काय प्रकार होता? ते चुकीने झालं होतं। चुकीने झालं होतं ते काढून घेतलेलं आहे।